हिटलर भाग 2 कडे आपण वळूया. याच्यातला पहिल्या प्रश्नाकडे जाऊया. हिटलरला कोणत्या बंडात सहभाग घेतल्यामुळे तुरुंगवास झाला? हिटलरने कोणत्या बंडात सहभाग घेतल्यामुळे त्यास तुरुंगवास झाला होता? तर मुनीचच्या बंडात त्याने सहभाग घेतला होता, म्हणून हिटलरला तुरुंगवास झाला होता. हिटलरच्या आत्मचरित्राचे नाव सांगा. हिटलरच्या आत्मचरित्राचे नाव सांगा. तर मेन कॅम्प किंवा माझा संघर्ष, माझा संघर्ष किंवा माझा लढा, माझा संघर्ष किंवा माझा लढा हे हिटलरच्या आत्मचरित्राचं नाव आहे. हिटलरने माझा संघर्ष यात कोणते तत्व मांडले आहे? हिटलरने माझा संघर्ष यात कोणते तत्व मांडले? तर नाझी पक्षाचे तत्वज्ञान मांडले. की हिटलरने जर्मनीमध्ये सत्ता स्थापन केल्यानंतर जो नाझी पक्ष, त्या नाझी पक्षाचे तत्वज्ञान माझा संघर्ष किंवा माझा लढा या त्याच्या आत्मचरित्रामध्ये नाझी पक्षाचं तत्वज्ञान मांडलेलं आहे. प्रश्न पुढचा. हिटलरने आपल्या प्रभावी व्यक्तिमत्वामुळे त्यास कोणते सहकारी लाभले होते? हिटलरला आपल्या प्रभावी व्यक्तिमत्वामुळे त्यास कोणते सहकारी लाभले होते? तर फेडर, रोझेनबर्ग, हेस, गोवारिंग आणि गोबेल्स. गोबेल्स नीती म्हणून आपणास माहीत असेल मित्रांनो, की हे सहकारी लाभले आणि ह्या सहकाऱ्यांच्या जोरावरच त्याने जर्मनीमध्ये आपली हुकुमशाही निर्माण केली आणि आपली सत्ता प्रस्थापित केलेली दिसते. हा महत्त्वाचा प्रश्न आहे की कोणकोणते सहकारी लाभले आहेत? तर त्यांचं नाव फेडर, रोझेनबर्ग, हेस, गोवारिंग आणि गोबेल्स. हिटलरने साम्यवादी पक्षाच्या सभा उधळून लावण्यासाठी कोणत्या दलाची स्थापना केली होती? की हिटलरने साम्यवादी पक्षाला विरोध केला. त्याची विविध कारणं आहेत. कारण जर्मनीमध्ये जो भांडवलदार वर्ग होता, जो श्रीमंत वर्ग होता, तो साम्यवादी पक्षाच्या विरोधात होता आणि म्हणून हिटलरला सत्ता स्थापन करण्यासाठी ही चांगली संधी आहे आणि म्हणून हिटलरने साम्यवादी पक्षाच्या विरोधात त्यांच्या सभा उधळणे, त्यांना दहशत निर्माण करणे, त्यासाठी स्टॉर्म ट्रूप्स हे दल उभं केलं होतं. त्याने स्टॉर्म ट्रूप्स नावाचं दल उभं केलं होतं, स्टॉर्म ट्रूप्स. पुढचा प्रश्न आहे, नाझी पक्षाची ध्येय आणि धोरणे सांगा. नाझी पक्षाची ध्येय आणि धोरणे सांगा. अ. विशाल जर्मनी निर्माण करणे किंवा समर्थ जर्मनी निर्माण करणे. साम्यवादास विरोध करणे. क. व्हर्सायचा तह धुडकावून लावणे. जर्मनीचं लष्करीकरण करणे आणि ज्यूंचा विरोध. की नाझी पक्षाचं जेव्हा सत्ता आली त्याने ध्येय धोरणं ठरवली आणि अशा रीतीने त्याचे नाझी पक्षाची ध्येय होती. पुढचा प्रश्न, इसवी सन 1919 मध्ये जर्मनीमध्ये घटना समितीसाठी ज्या निवडणुका झाल्या होत्या त्यात कोणत्या पक्षांनी सहभाग घेतला होता? प्रश्न परत वाचतो. इसवी सन 1919 मध्ये जर्मनीमध्ये घटना समितीसाठी ज्या निवडणुका झाल्या होत्या त्यात कोणत्या पक्षांनी सहभाग घेतला होता? प्रश्न दुसऱ्या पद्धतीने विचारला जाईल की घटना समितीच्या निवडणुकीमध्ये कोणकोणत्या पक्षांनी सहभाग घेतला होता? कोणकोणत्या पक्षांनी सहभाग घेतला होता? अ. सोशल डेमोक्रॅटिक पार्टी, ब. सेंट्रिक पार्टी, क. डेमोक्रॅटिक पार्टी. ह्या 3 पक्षांनी यात सहभाग नोंदवला होता. नाझी पक्षाचे तत्वज्ञान सांगा. मी तुम्हाला सांगितलं आहे मित्रांनो मागाशी की तुम्ही हे टायपिंग मिस्टेक आहे ते समजून घेत चला. आणि अ. नाझी पक्षाचे तत्वज्ञान, वंश श्रेष्ठत्वाचा पुरस्कार. मुसोलिनीने देश म्हणजे राष्ट्र सर्वश्रेष्ठ, हिटलरने वंश श्रेष्ठत्वाचा पुरस्कार केला. म्हणजे नाझी पक्षाने की वंश श्रेष्ठत्वाचा पुरस्कार, आर्यवंश हा सर्वश्रेष्ठ वंश आहे आणि म्हणून त्याला जगावर राज्य करण्याचा अधिकार आहे, अशा रीतीने वंश श्रेष्ठत्वाचा पुरस्कार केला. ब. समाजवाद व साम्यवादाचा शत्रू. समाजवाद व साम्यवादाचा शत्रू
क आक्रमक राष्ट्रवादाचा पुरस्कार, हिटलरने सत्तेवर आल्यानंतर आक्रमक राष्ट्रवादाचा पुरस्कार केला. एक राष्ट्र, ड एक राष्ट्र एक भाषा एक वंश एक पक्ष आणि एक नेता, हे नाझी पक्षाचं तत्वज्ञान आहे. एक राष्ट्र, एक भाषा, एक वंश, एक पक्ष आणि एक नेता. पुढच्या तत्वज्ञानाकडे वळूया. नाझिझमला विरोधी वर्तमानपत्रे, विरोधी संस्था आणि संघटना यांचं अस्तित्व अमान्य होतं. विरोधी, जे जे विरोधी आहेत त्यांचं अस्तित्वच अमान्य होतं. म्हणजे विरोधी वर्तमानपत्रे असतील, संस्था असतील, संघटना असतील किंवा पक्ष असतील, जे विरोधी असतील त्यांचं अस्तित्व अमान्य होतं नाझी तत्वज्ञानामध्ये. नाझिझमचा शांततेवर विश्वास नसून युद्धावर विश्वास. ते सांगतात शांततेने कोणतेही प्रश्न सुटणार नाही आणि म्हणून युद्धावर त्यांचा विश्वास होता. आणि फक्त व्यक्तीपेक्षा राष्ट्र मोठे. हिटलरने लोकसंख्या वाढीसाठी कोणत्या उपाययोजना केल्या होत्या? अविवाहितांवर कर लावले. अधिक मुलांना जन्म देणाऱ्या मातांचा सरकारतर्फे गौरव करण्यात आला. क संतती नियमन बेकायदेशीर ठरवण्यात आले. विवाहितांना कर्ज पुरवठा करणे. आणि सवलतीच्या दराने भाड्याने घर त्यांना देणे. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. ठीक, धन्यवाद मित्रांनो. की आपण ह्या जे पाहिलं आहे थोड्या घाईत वाचलं, परत वाचतो की हिटलरने लोकसंख्या वाढीसाठी कोणत्या उपाययोजना केल्या होत्या? तर अविवाहितांवर कर लावले होते. अधिक मुलांना जन्म देणाऱ्या मातांचा सरकारतर्फे गौरव करण्यात आला. संतती नियमन बेकायदेशीर ठरवण्यात आले. विवाहितांना कर्ज पुरवठा करणे आणि सवलतीच्या दराने त्यांना भाड्याने घर देणे, अशा प्रकारच्या अनेक सुविधा लागू केल्या. आणि इथे थांबतो मित्रांनो, पण एक परत सांगतो की तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या तर मला कळेल आणि यामध्ये काही चुका असतील तर मला ते समजेल. म्हणून परत इथे थांबतो. पुढचा भाग म्हणजे हिटलरचे आपण 4 विभाग बनवले. त्या 4 भागामध्ये आता पुढचा 3रा भाग आणि 4था भाग, हे 2 भाग राहिले. धन्यवाद.